नमस्कार मित्रांनो. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की माननीय बच्चूभाऊ यांनी प्रहार जनसत्य पक्ष या पार्टीच्या नावावर शेतकऱ्यांच्या सातबारा कोऱ्यासाठी 28 ऑक्टोंबर 2025ला बुट्टीपुरी येथे महाएल्गार मोर्चा काढला होता. या मोर्चाचे वैशिष्ट्य असे की संपूर्ण महाराष्ट्रातून इथे शेतकरी वर्ग, अपंग वर्ग, मेंढपाळ, मच्छीमार सर्व उपस्थित होते. बच्चूभाऊ स्वतः ट्रॅक्टरनी आपल्या गावून निघाले आणि हा प्रवास त्यांनी करत बुट्टीपुरी गाठली आणि बुट्टीपुरीमध्ये 2 दिवस जाम लागला आणि हा मोर्चा भाऊनी प्रयत्न केला की तळागाळात च्या लोकांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लागली. बैठक ही मुंबई इथे मंत्रालयात पार पडली. सोबत त्यांच्या महादेवराव जानकर, राजू शेट्टी, दिलीप भाऊ आणि इतर त्यांचे सहकारी हे सर्व होते. तर आता ही बैठक झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सरकारच्या काही चमच्यांनी आणि काही मीडियावाल्यांनी जे सरकारकडून किंवा मुख्यमंत्री साहेबाकडून देण घेत राहतात अशा लोकांनी प्रचार करण्याचे बच्चूभाऊ मॅनेज झाले. ठीक आहे, म्हणजे एखादा व्यक्ती लोकांसाठी जन आंदोलन करतो, त्याच्यासाठी आपला जीव पणाला लावतो, असा व्यक्ती मॅनेज झाल्याचे आरोप लावता तुम्ही. अरे थोडी तरी लाज वाटत नाही का पत्रकारांना तुम्हाला? अरे विकायचं तर किती आपला आत्मसन्मान विकायचा. सरकार तुम्हाला पोळी टाकते म्हणून का कुत्र्यासारखी शिफ्ट घालवायची का त्यांच्यासाठी? ठीक आहे, बच्चूभाऊ मॅनेज झाला आहे तर तुमची काय बेले आहे का? तुम्ही जागृत करा, तुम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन करा. अरे जेव्हा व्यक्ती मागच्या 1 वर्षापासून सतत पूर्ण महाराष्ट्र फिरत आहे, महाराष्ट्रात तो आंदोलन करत आहे, दिल्लीवरून त्यांनी तिकीटसारख्या लोकांना बोलवलं आहे, संपूर्ण शेतकरी नेत्यांना त्यांनी एकत्रित केलेलं आहे, तो मॅनेज केला. म्हणजे तुम्हाला जर कोणी आंदोलन करत असला तर त्याला मिटिंग घ्यायची आणि नेहमीप्रमाणे हे फोडा आणि राज्य करा अशी म्हणजे याची नीती आहे, ब्राह्मण नीती. ते नीतीचा वापर करून तुम्ही एखाद्या आंदोलनकारीला बदनाम करता. सरकार किती पडलेलं आहे याच्यावरून ते समजण्यात येते. अरे मुख्यमंत्र्यांनी त्याला बोलवलं, ठीक आहे, मॅनेज झाला. तो बच्चूभाऊ त्यांनी काय ठेका घेतला आहे का तुमच्या सर्व शेतकऱ्याच्या काही दिव्यांगाच्या? तुम्ही जे फोनवरून किंवा व्हॉट्सअपवरून जे व्हिडिओवरून तुम्ही टाकता, तुम्ही या आंदोलनाची तयारी करा. तुमच्या मागे आम्ही आहोत आणि बच्चूभाऊसारखे लोक आहेत. कोणत्या व्यक्तीवर आरोप लावणं हे किती सोपं असते ना, पण तो आंदोलन उभा करण्यासाठी काय त्रास होतो, किती भानगडी असतात, किती दिवस रात्र एक करत असतो. अरे तुमच्या घरच्या लग्नालाही तुम्ही एवढे लोक उपस्थित करू शकत नाही. हे तर आंदोलन आहे. आज तुम्ही जर एखादी नाचाचा प्रोग्राम ठेवला, जसे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्याने BJPवाले ठेवतात, तर 10 लोक उपस्थित होतात. रामनवमीनिमित्त तुम्ही DJ लावा तर 100 लोक उपस्थित होतात. पण आंदोलनासाठी जर एकतरी व्यक्ती जर आपण बोलवतो, खरंच जाता का तुम्ही? नाही जात. लोकांना आंदोलन करणे, त्रास घेणे, कष्ट घेणे हे आता नकोसे वाटलेलं आहे. एवढ्या नकोसे वाटलेल्या समाजामध्ये पण बच्चूभाऊसारखा व्यक्ती एक आंदोलन तयार करते आणि एवढ्या लाखोच्या संख्येने इथे लोकांना गोळा करून आणते. अशा व्यक्तीला जर कोणी आरोप लावत असतील तर हे बच्चूभाऊचे नाही, हे आमची दुर्दैवी स्थिती आहे. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी कोणी भांडणारासुद्धा तयार होणार नाही आणि सरकार तुमचे तर चमड्याचे कातडे काढून जोडे बनवून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या खिशातील दमडी काढल्याशिवाय राहणार नाही आहे. किती अन्याय करत आहे सरकार, किती अन्याय करत आहे. याच्यात काही तुम्हाला भाषा आहे? 10,000 रुपये महिना जर तुम्ही कमवत असाल तर नुसते 3,000 रुपये इलेक्ट्रिक बिलमध्ये चालले आहे तुमचे. 1,000 रुपये वर्षाच्या तुम्हाला घर टॅक्स येऊनच राहिला आहे. पाणी टॅक्स त्यांनी वेगळं पाठवतात. आज 5-5, 6-6 हजार रुपये 3-3 महिन्याचे 1-1 वर्षाचे लोकांना पाणी टॅक्स आलेला आहे. खरंच लोकांची एवढी कमाई आहे का? एज्युकेशनसाठी खर्च वेगळा, खा प्यायनं सर्व महागाई. एवढ्या महागाच्या काळात कमी पैशामध्ये काम करतात, त्याच्याकडे कोणाचं लक्षात नाही आहे. आज आम्ही बघतो झोमॅटो आणि स्विगीसारखे जे कंपन्या आहेत ते पैसे कमवून राहिले. ते आमचे लोक त्यांच्याकडे गुलामगिरीसारखे काम करतात आणि कमी पैशात किती 24-24 घंटे काम करावं लागते, त्याकडे 5,000 रुपये त्यांचा महिना भरतो. तर ह्या सर्व गोष्टी ह्याच्याकडे सरकारच्या लक्ष नाही आहे, जनतेच्या समस्याकडे लक्ष नाही आहे. पण एखादी व्यक्ती जर जनतेसाठी आंदोलन करत आहे तर त्याला बोलवायचं, बसवायचं आणि मॅनेज झाला म्हणून प्रचार करायचं. काय नीती आहे समजत नाही. आणि ऐकणारे तरी किती हुशार आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवणारे तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार. तर माझ्या सर्वांना जनता आहे की व्यक्ती मॅनेज होणे हा बच्चूभाऊच्या त्यांचा विषय आहे. ते मॅनेज झाले असतील नसतील तो नाही आहे, पण ज्यांना जास्त खूप आता त्यांनी हा आंदोलन बच्चूभाऊसारखं करावं
आणि लोकांसाठी भांडावं आणि सरकारकडून त्यांना न्याय मिळवून द्यावा. उगाच एखाद्या व्यक्तीवर आरोप लावणे हे बरोबर नाही आहे. त्याच्यासाठी जे काही आहे ह्या गोष्टीची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि कोणीही असे आंदोलनाच्या पासून दूर राहू नये. असे आंदोलन सक्रिय व्हा. हे तुमच्या हक्काचे आंदोलन आहे लोकांनो. आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आणि अपंगांना पण माझे सांगणे आहे की आंदोलन चाहे बच्चूभाऊ करे, मनोज जरांगे करे, आमचे नागपूरमध्ये आमचे केंद्र भुजबळ करे, की सोनम वांगचुकसारखा व्यक्ती लेह लद्दाखमध्ये करे. या सर्व आंदोलनकाऱ्यांना सरकारने कधी जेलमध्ये टाकलं आहे तर कधी त्यांना मॅनेज करायची अफवा पसरली आहे. कारण यांना माहिती आहे जर हे आंदोलन चिघळलं गेलं तर आमची सरकार पडू शकते. आपली सरकार वाचवण्यासाठी आपली खुर्चीसाठी लोकांना बदनाम करून हे इथं बसतात. तर सर्वांनी हे लक्षात घ्यावे आणि याच्यापुढे सर्वांनी एक राहून आंदोलनात सहभागी यावे आणि याच्यापेक्षा जास्त संख्येने बच्चूभाऊला सपोर्ट करा.